वेलकम टू अवर चॅनल। आज मी इथे तुम्हाला घरात जर आपल्या कुठली भाजी नसेल किंवा त्याच भाज्या खाऊन बोर झाले असेल तर मी इथे तुम्हाला छान असा खमंग लसणाचा भुर्का बनवून दाखवणार आहे। त्यासाठी काही जास्त साहित्य लागत नाही आपल्याला। तर याची संपूर्ण रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा। तर इथे आपल्याला फक्त 2-3 साहित्यांमध्येच हा भुर्का तयार करायचा आहे। इथे मी दाण्याचा कूट घेतलेला आहे आणि इथे मी चवीप्रमाणे तिखट ॲड करून घेणार आहे। त्याचप्रमाणे इथे चवीप्रमाणे मीठही ॲड करून घेणार आहे। तुमच्या घरी जास्त तिखट खाणारे असतील तर चांगलं भरपूर तिखट टाकून हा भुर्का तयार करा आणि जर कमी तिखट खाणार असतील तर बेताचंच तिखट टाकून हा भुर्का तयार करा। तर अशा पद्धतीने हे सर्व साहित्य इथे मी मिक्स करून घेणार आहे। व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे। माझ्याकडे बारीकच दाण्याचा कूट होता म्हणून मी बारीक दाण्याचा कूट घेतला। इथे जाडसर कूट घेतला तरी चालू शकेल। जाडसर कुटानेही हा भुर्का खूप छान लागतो। तर इथे मी तेल तापून घेतलं आणि त्यामध्ये मोहरी टाकून घेतली। मोहरी छान तडतडल्यावर मी इथे सोललेला लसूण छान तुकडे कट करून घेतला आहे तुकड्यांमध्ये आणि तो व्यवस्थित फोडणीमध्ये तळून घेण्यासाठी टाकला आहे। लसूण व्यवस्थित गोल्डन ब्राऊन रंगावरती आपल्याला छान तळून घ्यायचा आहे। कच्चा ठेवायचा नाहीये। कच्चा ठेवल्यावर भुर्का चांगला लागत नाही, त्याची खमंग चव लागत नाही। असा छान लालसर रंगावरती तो तळून घ्यायचा आहे आपल्याला फोडणीमध्ये आणि मग नंतर आपल्याला हा भुर्का व्यवस्थित तळल्यानंतर क्रिस्पी होऊ द्यायचे आहे लसूण आणि हा भुर्का ही फोडणी मग आपल्याला या भुर्क्यामध्ये घालायची आहे। तर हे जे दाण्याचं कूट आपण मिक्स करून ठेवलं होतं त्यामध्ये ही फोडणी घालून घ्यायची आहे आणि ही फोडणी घातल्यानंतर छान पद्धतीने आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे। मला थोडा ओलसर भुर्का आवडतो म्हणून मी तेल जास्त घातले आहे। तुम्हाला जर कोरडा आवडत असेल तर तेल कमी घाला किंवा दाण्याच्या कुटाचं प्रमाण वाढवा। तर तुम्ही यामध्ये तिळही टाकू शकतात, कढीपत्ताही घालू शकतात। अशा पद्धतीने हा भुर्का अजून छान चवदार लागतो आणि तुम्ही हा भाकरीसोबत पोळीसोबत कशासोबतही खाऊ शकतात। त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलेला असल्यामुळे कधीतरी असा भुर्काही खाऊन बघा, खूप छान लागतो। एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही अजून कोणकोणत्या वेगळ्या पद्धतीने तोंडी लावण्यासाठी भुर्का तयार करता तेही मला नक्की कमेंट करून सांगा। तर अशा पद्धतीने फक्त शेंगदाणे आणि लसूण या 2 वस्तू वापरून हा छान असा खमंग रसरशीत भुर्का इथे मी तयार केलेला आहे। तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा आणि माझ्या